राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. परिवर्तन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शाळेतील मुले, पालक व शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेत राजा प्रसन्नजित पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज रोहिंजन येथे मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. सदर आरोग्य शिबिराला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. राजा प्रसन्नजित पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेला आरोग्य शिबिर, त्याच्यातून त्यांच्या मागे असलेली यांची मोठी संकल्पना या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांना कॉंग्रॅच्युलेट करते. त्यांनी हा दिवसाचं आयोजन साधेल जे अगोदर आपल्या स्कूलच्या मुली आहेत त्यांच्या अगोदर प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करायला ट्राय करूयात. नोकरीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ट्राय करूयात. मासिकचे प्रॉब्लेम हे सगळ्यांचे कॉमन आहेत, तर ते आपण डिस्कस करूयात. त्याच्यानंतर बाळ घ्यायचं नसलं बाळामध्ये कुठे गॅप ठेवायचा, डिलिव्हरीच्या वेळेस काय वॉशिंग प्रेग्नन्सी मध्ये काय खायचं, काय व्यायाम करायचं, या सर्व गोष्टींबद्दल मोठेपणाने आपण चर्चा करू शकतो. त्याला आपण एक चर्चासत्र असं म्हणून पुढे घेऊन जायचं. हेल्थ इज वेल्थ या अनुषंगाने राजा प्रसिद्ध पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना आरोग्य शिबिरे मोफत ठेवण्यात आलं. आज स्वातंत्र्य दिनी हा उपक्रम राबवण्यात आला. काय सांगाल? परिवर्तन सामाजिक संस्था आणि राजा प्रसन्नजित पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तालुका पनवेल रायगड यांनी आपल्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्याच्यामध्ये आपण लहान मुलांना म्हणजे अगदी पहिलीपासून 10वी पर्यंतच्या मुलांना, त्यांच्या पालकांना, आईवडिलांना दोघांना आणि इथे इच्छुक असलेल्या आजूबाजूच्या सर्व लोकांसाठी त्यांनी जो मोफत आरोग्य शिबिर आयोजित केला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सगळे मेडिकल प्रोफेशनल्स बोलवले आहेत आणि हा एक जो त्यांनी कॅम्पेन रन केला आहे इन अ व्यू टू मेक रांजणगाव फ्री ऑफ एनी डिसीजेस अँड फॉर अ हेल्दी to approach into a healthy 77th Independence year. I hearty congratulate आपले जे संचालक आहेत परिवर्तन सामाजिक संस्थाचे डॉक्टर रमेश करडे यांना मी खूप खूप अभिनंदन देते ह्याच्यावरती आणि ह्या औचित्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आपण स्वतः स्त्री रोग आहात, आज महिलांना आपण मार्गदर्शन करणार, काय सांगता? महिलांना मार्गदर्शन मध्ये मला असं सांगायचं आहे की जे आपलं इतक्या वर्षांपासून किंवा कालावधी म्हणून चालत आलेलं आहे की जे त्यांच्या स्वतःच्या हेल्थकडे निग्लेक्ट करतात, जे त्यांना असे समजून पाळीकडे निग्लेक्ट करतात, आपल्या स्वतःचे शारीरिक जे मेकअप आहे त्यांना काही त्रास होत असेल त्याला पण निग्लेक्ट करतात, तर ते न करता स्वतः आता प्रत्येक एरियामध्ये क्लिनिक्स अवेलेबल आहे, डॉक्टर्स अवेलेबल आहेत. अगोदरची स्थिती आता बदलली आहे. हेल्थ केअर इझिली अवेलेबल आहे, खूप ॲडव्हान्स्ड हेल्थ केअर अवेलेबल आहे आणि ही हेल्थ केअर म्हणजे इट इज नॉट ओनली क्युरेटिव्ह, म्हणजे की असं नाही की फक्त आजार झाल्यावरती तुम्हाला तिथे जायचं आहे, तर आजार होऊ नये म्हणूनचे खूप सगळे मेजर्स आता इंट्रोड्यूस होत आहे. खूप सगळा रिसर्च झाला आहे जेणेकरून आपण आजार पूर्णपणे टाळू शकतो, कॅन्सर टाळू शकतो. पॅप्समियर स्क्रीनिंग्स आहेत, ब्रेस्ट एक्झामिनेशन्स आहेत, मॅमोग्राफीज आहेत, सोनोमॅमोग्राफीज आहेत. तर ह्या सर्व जे काही सायन्स हॅज वॉट एव्हर ॲडव्हान्स हॅज बीन मेड, ह्या सर्व गोष्टींचा वन्स इयरली ॲन्युअल हेल्थ चेक करून नक्की उपयोग करून घ्यायचा आहे आणि आपण डिझीज फ्री होण्यापेक्षा ऑलरेडी हेल्दी व्हायचं आहे. ह्या एका निर्णयाने ह्या 77th इयर ऑफ इंडिपेंडन्समध्ये एंटर करायचं आहे. परिवर्तन शिक्षण संस्था आणि राजा प्रसन्नजित हायस्कूल यांना मी 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते आणि त्यांनी जो हा उपक्रम आजचा ऑर्गनाईज केला आहे, जो ठेवला आहे, तो खरंच चांगला आहे. माझ्या जर रिलेटेड आहे तर दातांसाठी बोलवलं. मी डेंटिस्ट आहे आणि मुलांना इथे मी चेक केलंय, मुलांनी खूप छान कोऑपरेट केलंय आणि त्यांचे आता सध्याचं जे आपलं डाएट आहे
जसं चॉकलेट चिप्स हे खाल्ल्यामुळे मुलांचे दात खूप लवकर खराब होत आहेत आणि ते आपण प्रिव्हेंट करण्यासाठी मी मुलांना मार्गदर्शन केलं आणि मुलांनीही ते खूप छान ऍक्सेप्ट केलं आणि फ्युचरमध्ये मी हेल्दी स्माईल बघण्याची अपेक्षा करते, कारण हेल्दी स्माईल विन्स द हार्ट. आपण दातांचं कार्य आहे हे श्रवण क्रियाच्या अनुषंगाने आणि ते पचन क्रियेसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने दातांची मुलांना खाता आलं आणि मुलांचे दात हेल्दी असतील तरच त्यांचं आरोग्य नीट राहणार आहे. आपण लोकांना काय आव्हान कराल? लोकांना आव्हान हेच करेल की दातामध्ये कीड लागण्याचं मुख्य प्रमाण म्हणजे साखरेचं प्रमाण जे आपण खातो आणि शुगर, रिफाईंड फूड, प्रोसेस्ड फूड ते कमी करायला हवं आणि दर 6 महिन्याला एकदा दात चेक करून घेणं गरजेचं आहे. इनिशियल स्टेजमध्ये काय असतं की कधी कधी छोटी कीड असते ती आपण फील करू शकतो किंवा ती होऊच नाही म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पण भरपूर आहेत, तेही करू शकतो. कॅल्शियमचं घटतं प्रमाण आणि व्यसनाधीनतेमुळे दातांचं म्हणजे गुटखा, तंबाखू यामुळे दातांचं खूप हानी होते. त्या अनुषंगाने आपण दातांची हानी जी तंबाखू आणि गुटख्यामुळे म्हणतात ती खूप कमी आहे, पण ज्याच्यामुळे तुम्ही बघता ऍडमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप वाढतात. दातांचं आतमध्ये गालाची जी स्किन आहे आतमधून ती भाजल्यासारखी होते आणि मग ते तिखट गरम खाणं हे पुढे चालून लक्षात येतं आणि ते खाणं असंही होतं. दात लाल पडणं आणि तुटणं ही वेगळी गोष्ट, पण त्याच्याने खूप म्हणजे भयंकर पुढे परिणाम होऊ शकतात. हे परिवर्तन सामाजिक संस्था संचलित राजा प्रसंजित पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नवीन वसाहत रोहिंजन, तालुका पनवेल, जिल्हा रायगड या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या आईवडिलांसाठी आणि आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी आपण विविध रोगांवरती आरोग्याचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि या शिबिराला उदंड असा प्रतिसाद मिळताना पाहून असं वाटतं की या ठिकाणी आरोग्याच्या शिबिराची गरज होती आणि ती ठेवून आपण खूप मोठं एक चांगलं असा उपक्रम या ठिकाणी आपण पायंडा घातलेला आहे, याची जाणीव मला झालेली आहे. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी अनेक अंगानं फायदा घेतलेला आहे. दातांची तपासणी झालेली आहे, डोळ्यांची तपासणी झालेली आहे, त्याचबरोबर त्यांच्या ब्लड टेस्टची तपासणी झालेली आहे. अशा विविध तपासणीच्या माध्यमातून आपण त्यांच्या आरोग्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. शाळेतील मुलांसोबत पालकांचा, शिक्षकांचा या आरोग्य शिबिरात एखादा कोणताही सामाजिक उपक्रम जेव्हा आपण राबवतो तेव्हा तो एखाद्या टीमवर्कच्याच माध्यमातून परिपूर्ण होत असतो. एखाद्याने ठेवलेला कार्यक्रम केवळ तो एकट्यापुरता नसतो, तर तो कार्यक्रम सर्वांचा असतो आणि हा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून शाळेने आणि शाळेशी संबंधित असलेल्या अनेक घटकांनी हा उपक्रम राबवलेला आहे. त्यामध्ये पालक आले, पालकांच्या सोबत शिक्षक आले, शिक्षकांच्या सोबत समाजातील काही इतर मान्यवर आले. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ज्यांच्या माध्यमातून या शिबिरांची परिपूर्ती होते ते वैद्यकीय सेवा आली आणि या वैद्यकीय सेवेसाठी वेळेवर डॉक्टर उपलब्ध होणं, विविध क्षेत्रातील विविध आजारांची डॉक्टर उपलब्ध होणं ही खूप सगळ्यात जास्त महत्त्वाची गरज असते. आणि मला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की ग्रामीण भागामध्ये या वाढत्या स्थलांतरित झालेल्या या प्रदेशामध्ये, या परिसरामध्ये ज्या आजारांच्या बाबतीमध्ये मागणी होती त्या मागणीवर उपयुक्त असलेले वैद्यकीय सेवा किंवा डॉक्टर आपल्याला उपलब्ध करता आले. त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये खूप आरोग्याच्या बाबतीमध्ये अज्ञान पसरलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या बाबतीमध्ये डॉक्टर प्रज्ञा डोंगरगावकर ज्या मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, त्यांचं खारघरला हॉस्पिटल आहे, तसंच तळोजा फेस्टोमध्ये हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, MGM हॉस्पिटल, DY हॉस्पिटल या सर्व हॉस्पिटलशी रिलेटेड ते आहेत. आणि त्यांचंही आपल्याला या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून महिलांसाठी उपयोग करून घेता आला. त्याचबरोबर त्यांचे सहकारी डॉक्टर शुभांशू हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. हाडांचे विकार, मणक्यांचे विकार, पाठींचे विकार या विकाराच्या संदर्भामध्ये त्यांनी उपाययोजना किंवा तपासण्या घेतलेल्या आहेत. त्यांचाही या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा झालेला आपल्याला बघायला मिळतो. आपल्याकडे 40शी क्रॉस झाली, 40शीचं वय संपलं की लगेचच हाडांचे आजार सुरू होत असलेले आपल्याला बघायला मिळतात.
आता ते होत असण्याची विविध कारणं असतील, त्या कारणांची मीमांसा या ठिकाणी डॉक्टर शुभांशी यांनी केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर कविता बोराडे मॅडम यांचं फेस 1 मध्ये लोटस क्लिनिक म्हणून दातांचा दवाखाना आहे, त्याही इथे या ठिकाणी येऊन आपल्या शाळेतील अगदी नर्सरीपासून ते 11वी 12वी पर्यंतच्या मुलांना त्यांनी मोफत तपासणी केली. दातांवरती विविध उपचार त्यांनी तपासल्यानंतर सांगितल्या. पुढील काय दिशा ठरवायच्या त्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याचनंतर अपोलो हॉस्पिटलमधून डोळ्यांची तपासणी करण्यासाठी टीम आलेली आहे. त्यांनी BP असेल, ब्लड प्रेशर असेल, डोळ्यांची तपासणी असेल, BMD असेल, म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या तपासण्या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून झाल्या. त्यानंतर तळोजा सेक्टर 2 मधून राणा हॉस्पिटलमधील वैद्यकीय टीम या ठिकाणी उपलब्ध झाली. त्यांनीही ब्लड टेस्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या आणि या सगळ्यांचाच फायदा केवळ शाळेतील विद्यार्थ्यांना नव्हे तर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांबरोबरच पालकांना आणि पालकांबरोबरच या शाळेच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुद्धा झाला आणि ती सेवा आपल्याला शाळेच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून देता आली, याचा आम्हाला विशेष आनंद आणि अभिमान आहे.